हे तांदळाचं पीठ आहे. हे तांदळाची मी आज भाकर बनवणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने नाही तांदळाची भाकर चवदार लागते. पाणी गरम करून घेतलं थोडं. आता हे मळून घ्यायचं असं. हे नाही चांगलं पीठ मळून घ्यायचं असं. गरम पाणी टाकलं ना ती भाकर चिरत नाही करता वेळेस. ते मग त्याची वेळेस भाकर चिरती. आपण गरम पाणी नाही टाकलं त्यात तर. असं गोळायचं काढून टाकायचं असं. गॅस थोडं पीठ घ्यायचं पसरून. गरम पाणी नसतं केलं ते भाकर ना चिरली असते अशी काटाला. गरम पाणी केल्यामुळं भाकरी चिरली नाही. ज्या नवीन शिकणाऱ्या मुली ना त्याने गरम पाणी करूनच भाकर टाकायची. ज्या सवय समजा त्याला टाकता येते तशी भाकर बिगर पाणी गरम केल्याची. पण ही मुद्दाम मी नवीन शिकणाऱ्या मुली सांगतात की अशी घ्यायची हातावर आणि शेरला ती टाकायची. आलं टाकली ना मग ती फुगत नाही. आणि जर तुम्ही जोराने टाकली ही मधातच फुगा येतो आणि मग ती भाकर चांगली नाही येत. त्यात हवागिरी कसा फुगा येतो त्यात. बघा किती छान भाकर तयार झाली. थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर आणि नंतर अशी करून घ्यायची.